ह्या ठिकाणी मेगा शूट केलेलं आहे आणि मेगा शूटची ही दुसरी कापणी आलेली आहे। तर फक्त 27-28 दिवसाचा हा मेगा शूट आहे। अतिशय चांगल्या पद्धतीचं ही कापणी केली तर जाड धाट वगैरे येते, पान रुंद भरपूर आहे। आता हे माझ्या अंदाजाने दुसरं पाणी फक्त पाजले तर हाय स्पीड ह्याला खरोखरच एकदम चांगलं स्पीड बी आहे। आणि जर मेगा शूट खरोखर 3 कापण्या होत असतील तर अतिशय चारा पुरवठतो हा। प्रत्येक शेतकऱ्याने हा पद्धतीचा जर मेगा शूट केला तर जसं ऊन पडेल तसं ह्याला जेवढं पाणी द्यायचं तेवढ्या स्पीडमध्ये हे उठते। म्हणजे आज बघा कमीत कमी 27-28 दिवसाची ही कापणी आहे। तिकडं थोडंसं बारीक बारीक होत गेलेलं आहे, म्हणजे जशी इकडं कापलं आहे तसं इकडं चांगल्या पद्धतीचं आलेलं आहे। तर आज ही जी फूट आत्ता बघितली तर ही माझ्या अंदाजानं 2.5-3 फूट आत्ता ही सध्या आलेलं आहे। तर असं मेगा शूट खरोखर चारा अतिशय हत्ती गवतागत आहे, चांगल्या पद्धतीचं आहे। मक्का जसा करतो तसा मक्याची फक्त काय करायला लागते की प्रत्येक वेळा काढणी करायला लागते आणि परत त्याची मशागत करून नंतर आणि परत त्याला टोकणं करावं लागते। पण ह्या मेगा शूटला तशी काही न करता फक्त एक वेळा जर ही जी टोकणं केली किंवा जर पेरणी केली तर ह्याची कमीत कमी 2 कापण्या अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीचे येतात। अप्रतिम ह्याची उंची येते आणि जनावरांना खायला अतिशय ह्याला गोडवा चांगला आहे। ह्यामध्ये फॅट बी ह्याला चांगलं लागतं, दुधाची क्षमतासुद्धा वाढली जाते। हत्ती गावात आम्ही ज्यावेळी घालत होतो त्यावेळी जी म्हैस 12 लिटर दूध देते ते आज ह्या मेगा शूटमुळं सकाळी 1 लिटर संध्याकाळी 1 लिटर वाढल्यामुळे 14 लिटर आज ह्या ठिकाणी दूध देत आहे। तर खरोखर शेतकऱ्याने हा मेगा शूट केला तर अतिशय चांगला आहे।